रेड चिली सॉस बनवण्यासाठी मी येथे 15 ते 20 सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही बेडगी मिरची, काश्मीरी रेड चिली कोणतीही मिरची यासाठी घेऊ शकता। यामध्ये आता मी अगदी कडक उकळलेलं पाणी घालते आहे आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे साधारण अर्धा तास। अर्ध्या तासानंतर आपण बघूया आपल्या मिरच्या आहेत त्या छान अशा फुगलेल्या आहेत आणि भिजलेल्याही आहेत, जेणेकरून त्या इझिली मॅश होतील। यानंतर मी इथे एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक याला मी थोडंसं परतून घेते आहे, जेणेकरून तेही ब्लेंडरमध्ये अगदी इझिली बारीक होतील। यानंतर इथे मी या मिरच्या घातलेल्या आहे, ज्या भिजत ठेवलेल्या होत्या त्या। जे पाणी आहे ते आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि फक्त मिरच्यांचाच वापर यामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी साखर, चवीनुसार मीठ आणि हे छान असं आपल्याला एकजीव करायचं। त्यावर झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला आणि आपल्याला साधारण 15 मिनिट याला मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे, जेणेकरून ते इझिली मॅश होतील आणि ब्लेंडरमध्ये बारीक होतील। 15 ते 20 मिनिटानंतर आपण बघूया येथे मिरच्यांना पाणी सुटलेलं आहे आणि त्या अगदी छान अशा कुक झालेल्या आहे। यामध्ये मी 2 मोठे चमचे विनेगर घालते आहे, व्हाईट विनेगर। याला आता आपल्याला कम्प्लीटली कूल डाऊन करायचं आहे। थंड झाल्यानंतर या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला ब्लेंडरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आणि मिक्सरमधून छान असं त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। याला मी आता एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेते आहे, जेणेकरून आपल्याला अधिकच स्मूथ पेस्ट मिळेल। ज्यांना असंच आवडत असेल त्यांनी अशा पद्धतीने खाल्ला तरी चालेल, पण ज्यांना अधिकच स्मूथ पेस्ट हवी असेल त्यांनी मात्र याला गाळून घ्यावे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला रेड चिली सॉस अगदी इझिली तयार झालेला आहे आणि हा जो चौथा तुम्हाला दिसतो आहे तो तुम्ही ग्रेव्हीजमध्ये याचा वापर करू शकता चव वाढवण्यासाठी।